अमरावती येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार आशा तायडे यांच्या हत्येचं गूढ अखेर उकललं आहे। या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। खुद्द त्यांच्या पतीने सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। अमरावतीतील महिला पोलीस अंमलदार आशा तायडे यांच्या हत्येचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। पोलीस युनिट क्रमांक 2 ने केलेल्या यशस्वी कारवाईमुळे या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आलं आहे। आशा यांचा पती राहुल तायडे, जो स्वतः राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे, त्यानेच पत्नीच्या हत्येची सुपारी दिली होती। जवळपास 1 महिन्यापूर्वी राहुलने आपल्या पत्नीची हत्या घडवून आणण्याचा कट रचला होता। त्यासाठी त्यांनी श्रेयस महल्ले आणि ओम शिकार या 2 सुपारी किलर्सना 5 लाख रुपयांची सुपारी दिली। यात 25,000 रुपयांची ऍडव्हान्स रक्कमही त्यांनी दिली होती। हत्येच्या दिवशी हे दोघे तोंडाला कापड बांधून घटनास्थळी पोहोचलेत आणि आशा यांचा गळा दाबून खून केला। या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, ज्यात हे दोघे आरोपी दिसून आलेत। तपासादरम्यान राहुलने हत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत तो फसला। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे एका महिलेसोबत प्रेम संबंध होते, त्यामुळे पती पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत। यापूर्वी आशा यांनी पतीविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली होती। या प्रकरणात आणखी 2 आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सध्या तिघांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी श्रेयस महल्ले वय वर्ष 25 आणि ओम शेकार वय वर्ष 18 अशा 2 आरोपितांना यांना 5 लाख रुपये या मुख्य आरोपी जो आहे राहुल तायडे यांनी कबूल केलेले होते आणि त्यापैकी काही रकमा त्यांनी वेळोवेळी त्यांना दिलेल्या सुद्धा होत्या। या बाबत या 2 आरोपितांना, उर्वरित 2 आरोपितांना आज युनिट 2 चे अधिकारी आणि फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याची टीम यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। परंतु या मुख्य आरोपींनी यांना पैशाकरता, त्यांच्याकरता ओळख वाढवून त्यांना वेळोवेळी थोडेफार पैसे देऊन आणि मग त्यांना हा गुन्हा करण्यासाठी संगनमताने त्यांच्याकडून ही कारवाई करून घेतलेली आहे आणि त्या दोघांनी घरात घुसून आरोपीचा मर्डर केलेला आहे। या प्रकरणी तपास अजून सुरू आहे। किती आरोपी समावेश आहे? याच्यामध्ये आणखीन काही 1-2 आरोपींचा समावेश असू शकतो। जसं जसं तपास पुढे जाईल तसं ते 2 आरोपी निष्पन्न होतील। अमरावतीच्या या घटनेने पोलीस दलात आणि समाजातही मोठी चिंता निर्माण केली आहे। ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आयुष्य काढायचं होतं, त्याच पतीने सुपारी देऊन खून केल्याची ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे।